बच के रहना रे पापा, बच के रहना रे, बच के रहना रे पापा, तुझ पे नजर है, तेरे लिए आए तेरे ही दीवाने, झूमे नाचे गाए आए रंग जमाने, कैसे कैसे तोहफे लाए तू क्या जाने, तू क्या जाने, बच के रहना रे पापा, बच के रहना रे, बच के रहना रे पापा, तुझ पे नजर है। नमस्कार मंडळी. टेन्शनला सोडचिठ्ठी देऊन आनंदाच्या गावी जाण्यासाठी घेऊन आलोय हास्याचा ई पास, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. मंडळी, आपुले मरण पाहिले म्या डोळा असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय आणि आपल्या समीर चौघुलेनं ते प्रत्यक्ष अनुभवलंय देखील. मंडळी, तुम्हाला हसवण्यासाठी आपले दुर्दैवाचे दशावतार घेऊन येत आहेत समीर चौघुले आणि या मंचावर वारंवार वेगवेगळे सोहळे आयोजित करणारी निगरगट्ट निवेदिका विशाखा सुभेदार. फोटो गेला रे गेला. वा विशाखा, वा वा. गेला रे गेला. हास्य जत्रेचा वाटाडा गेला रे गेला. चॅनलची लोक आल्यावर त्यांच्या पुढे टणा टणा उड्या बनवायला गेले. ओढून ताणून विनोदाचा बादशाह गेला रे गेला. गेला रे गेला. स्तंभ लेखिका अभिनेत्री विशाखा सुभेदार यांना रोज रात्री 12 वाजता फोन करून, हे विशू माझ्यावर फेसबुकवर पोस्ट कधी टाकणार ग असा म्हणणारा जण गेला रे गेला. बघा ना, खर तर सत्कार समारंभ होता, श्रद्धांजलीची सभा आयोजित करावी लागली रे. ताई गेला रे, वाईट ताई झालं. ताई इतकं दुर्दैव. ताई 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 सांभाळावं लागेल आपल्याला, सावरावं लागेल ताई. काय म्हणतात ना ते, जो सर्वांना आवडे त्याचेच लागतात. नंबर नंबर ताई. सांभाळायला हवं. हे बघ, चला शोक आवरता घेऊया. हे बघ, श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहे, काहीही कमी पडता कामा नये. अरे या माणसाने आतापर्यंत महाराष्ट्राला पोट धरून हसवलं, त्या बाबतीत तो कमी पडला नाही. आपण सुद्धा कमी पडायचं नाही. जबाबदारी आपल्यावर, सगळी व्यवस्था झालेली. हो ताई, म्हणजे त्यांची श्रद्धांजली म्हणून सगळी व्यवस्थित सजावट केली ताई मी. शाबास. या सगळ्याचा हिशोब लिहून ठेवलायस ना? हो. जा तयारी कर. मी येतो. तयारी कर. तर रसिक हो, कळवण्याचं अतिशय दुःख होत आहे. हो ताई, की आपले लाडके. इथे या. अरे अहो महत्वाचा आहे, लवकर बरं काय आहे? अहो तो आलाय. हा मग तो आलाय तर त्याला समोर बसव ना बाबा. अहो तो म्हणजे ते समीर चौगुले स्वतः आलेत. हा समीर चौगुले. समीर चौगुले हाय. हो हाय. तुम्ही कसे आलात? मला जरा लेट झाला, काय गाडीचा टायर जरा पंक्चर झाला माझ्या. अहो तुम्ही तर स्वतःच पंक्चर झाला होता ना. म्हणजे तुमचं निधन झालं होतं ना. एक मिनिट. अरे हे तर जिवंत आहेत. एक मिनिट. अहो काय झालं? हे बघा, फेसबुकवर ना तुमच्या एका फॅनने पोस्ट टाकली होती. हे बघा, समीर चौगुले गेले. हे बघा. अहो नाही, ती चुकीची पोस्ट आहे. काय झालं, एका माणसाच्या घरासमोर राहणारे चौगुले घर सोडून गेले असं झालं होतं, कळलं का? तर त्यांनी ती पोस्ट टाकली की समोरचे चौगुले गेले. ते एका माझ्या फॅनने ते बघितलं आणि काय वाचलं त्यांनी, समोरचे चौगुलेचं समीर चौगुले गेले असं वाचलं आणि पोस्ट टाकली त्यांनी. आणि त्यात घोळ काय झाला, माझे काही मित्र आहेत ना, ते पिकनिकला गेले होते, कळलं का? मी जाऊ नाही शकलो म्हणून त्यांनी त्या फेसबुकवर पोस्ट टाकली, सम्या यार तू हवा होतास यार, मिस यू. झालं, सगळ्यांना वाटलं की गेला समीर म्हणून. असं झालं ते. ॲक्च्युली मी जिवंतच आहे. ओके, आय एम देअर.
ओके सर मला सांगा आता काय करायचं कार्यक्रम मला सांगा काय करायचं अरे वा थांबा थांबा जरा एक मिनिट तुम्ही थांबा जरा कार्यक्रम? हो घोळ होईल अहो 40,000 रुपये खर्च केले तुमच्या अहो, पण श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहे ना एक मिनिट जरा इकडे या हे बघा अरे तुमचा फोटो येतो हा फोटो कधी काढला माझा तुमच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केलाय आणि तुम्ही काय सांगताय अचानक येऊन सांगतात तुम्ही मी जिवंत आहे याला काय अर्थ आहे अरे, अचानक येऊन सांगतो म्हणजे मी काय काल तुम्हाला मिळालोय असा फोन केला होता एक मिनिट आणि तुम्ही कन्फर्म का नाही केलं फोन करून मी जिवंत आहे का मेलो हे कन्फर्म का नाही केलं मी म्हटलं तर तिरडीवर मेलेल्या माणसाला कसं अरे, सांगायचं काय बोलते तुम्ही एक मिनिट आत्ता काम करा लोकांसमोर जा आणि सांगा ती बातमी खोटी होती मी जिवंत आहे गो हा वारे वा माणसा हे बरं आहे लोक तोंडात शेण घालतील माझ्या मी खोटं बोलले म्हणून नाही हा सगळा पैसा न खर्च केलेला माझ्याकडनं वसूल घेतील ते घेईन. अरे पण नाही, मी- नाही, ए, बास. बास. तुम्ही आता मेलाय बस तुम्ही जगासाठी मेलेला आहात बस इथे न्यायचं आता अरे, पण- झाला तेवढा तमाशा पुरे आहे बघा आता ऐन वेळी श्रद्धांजलीचा कार्यक्रम मी नाही रद्द करू शकत बस अरे पण मी जिवंत असताना मला श्रद्धांजली कशी वाहता तुम्ही तुमची चूक आहे ना काय? गप मारायचं ना ही वेळ नसते आली अरे तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला कळतं एक मिनिट मी इकडे आल्यावर मला 25,000 रुपये मिळणार होते ते मला द्या मी जातो वारे वा वा जातो म्हणे ऍडव्हान्स 5,000 रुपये घेतलेत हातात टाक खर्च झालेत ते मग कशाला रिकाम्या खिशात हात घातला मुद्दा तो नाहीये मी इकडे आलोय ना आता हा मला 25,000 रुपये पाहिजे मला द्या पैसे असं चालणार नाही समीर चौगुले इथे येऊन मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करणार होते तुम्ही तर काहीच करत नाही हा मग मी करतो ना मी तयार आहे मनोरंजनाचे कार्यक्रम करायला अरे चला. पण तुम्ही मेला आहात ना लोकांच्या पुढ्यात तुम्ही आता मेलेला आहात तुम्ही सादर करून कसं चालेल हे बघा बाजूला अरे मी लांबून आलो यार विमानाने आलो एक खर्च- मिनिट झाला तेवढा राडा पुरे आता तुम्ही निघा माझी ए चुकत बाबा नाही मी दुःखात आहे तू निघ त्यांनी पोस्ट टाकली ए बाबा तू जा जा. अरे त्यांनी पोस्ट टाकली जा, माझी जा. शे, जा नाही इसको निकलो बाहर अरे त्यांनी पोस्ट टाकली तू तरी ऐक रे यार कोणीच ऐकत नाही यार माझं. अरे माझं काहीच चुकले 25,000 रसिका हो रसिका हो अत्यंत वाईट घटना घडलेली आहे समीर चौगुले गेलेले आहेत ही बातमी आपल्याला कळली आहे समीर चौगुले अत्यंत उमदा नट त्याच्या जाण्याने हास्य जत्रेत प्रचंड मोठा खड्डा पडलेला आहे आणि हा खड्डा कुणीही भरून काढू शकत नाही आणि या खड्ड्यामुळे मी तुम्ही का परत खाल मी ठरवलंय की मी मनोरंजनाचे कार्यक्रम करून जाणार आणि 25,000 घेऊन जाणार मी असं नाही जाणार मी लाचार रे लाचार असू दे येताना मी विमानाने आलोय माहितीये तो खर्च कुठून काढणार मी 25,000तूनच काढणार ना बर बघ रे बने हे बघ लोक ना दुसऱ्याच्या प्रेतावरच्या टाळूचं लोणी खातात हा तर स्वतःच्याच प्रेतावरच्या टाळूचं लोणी खातो अगं बाई. हा हरकत नाही मला 25,000 पाहिजेत नाही तर मी नाही जाणार बरं एवढा लांबून विमानातून मी देते 25,000 रुपये तुला तिकडे उभे राहा ना तिकडे आधी तुझा श्रद्धांजलीचा कार्यक्रम आटपते मग तुझा हिशोब करते ना तिकडे या इकडे मला नाही ओळखणार हे केलेलं मी या ना आता इकडे मंडळी समीर चौगुले विनोदाचा बादशाह आज आपल्यातून गेला आपल्या सगळ्यांना सोडून दुःख दाखवा ना जरा दुःख दाखवा माझ्याच मरणावर दुःख कसं दाखवू 25,000 रुपये मिळणार आहेत हं? हे बघ लाचार रे स्वतःच्या मरणाचं दुःख पण नाही दाखवत त्या माणसाला तर मंडळी समीर चौगुले आपल्या सगळ्यांचे आवडते अभिनेते आज अंतर्वस्त्रात विलीन झाले अनंतात विलीन झाले असं म्हणतात मी माझ्या चड्डीत विलीन झालो का काय शोकसभा आहे ना चड्ड्या बिड्ड्या कसं बोलता अरे पण तुम्ही अंतवस्त बोललात गप्पा म्हणून बसा विनोदी नट म्हणून वाटेल तिथे पंचनी काढायचं गप्पा बसा तर मंडळी समीर चौगुले म्हणजे ए, हळू रे हळू येडी आहे काही बाई? मनोरंजनाच्या ताटातलं लिंबाची फोड समीर चौगुले म्हणजे
त्यातला एक कप्पा समीर चौगुले म्हणजे हळू ग. ही किती जोरात करते, ही गरज आहे का एवढी जोरात करायची? अत्यंत आवडता नट आज गेलाय आणि आज आपण त्याच्या श्रद्धांजलीसाठी सगळे जमलेलो आहोत. त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी फार मोठं व्यक्तिमत्व इथं आलेलं आहे. ये मी माझी गरजच नव्हती ना, मी कोपऱ्यात उभा राहिलो असतो. हे कोण आहे हा? काय सांगू? अरे हे कोण आहे तुम्हाला काय सांगू? खूप मोठा माणूस, मोठं व्यक्तिमत्व. हे समीर चौगुले यांचे गुरु आहेत, जे आज श्रद्धांजली देण्यासाठी इथे आलेले आहेत. समीर चौगुले जे नावारूपाला आले ते यांच्या मार्गदर्शनामुळे. हे आहेत माननीय पप्या गळके. तुझ्या बापानं गुरुचं नाव पप्या गळके ठेवलं होतं? पप्या नावाचा गुरु असतो पप्या? काहीतरी नाव सुचलंय ना, आता राहू द्या. अरे पण पप्या गळके कसं वाटतं ते नाव? समोर पप्प्या आहे, इथे वरती गळकी टाकी आहे म्हणून म्हटलं पप्प्या गळकी. असं की नाही? अरे पण ह्याला पप्या नावाचा गुरु कधीच नसतो आई. समीर चौगुले. समीर चौगुले आज इथे प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते, पण आज त्यांची श्रद्धांजली निमित्त आपण इथे जमलेलो आहोत. मंडळी, लॉकडाऊनच्या काळात उठसूट लाईव्ह येणारा हा अवलिया काही न कष्ट केलेले आयुष्य सतत घळून 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 सांगणारा हा नट, त्याच्या लाईव्ह सेशनला एक जण जरी आला तरी लगेच लाईव्ह जाणारा हा नट, कुवत नसलेला कलावंत. वा दादा वाच्या बळावर कसा मोठा झाला हे आपण पाहिलं. अरे खोटा आहे यार, हे खोटा आहे यार, हे खोटा आहे ना. तू सांग ना त्यांचं, हे खोटं आहे यार. विशाखा सुभेदार नावाच्या परिसराला स्पर्श करून त्याचं आयुष्याचं सोनं त्यांनी करून घेतलं. बघा केवढी हुशारी या नटात. हे वाक्य स्क्रिप्ट मध्येच नाहीये. लॉकडाऊनने ना अनेकांना लेखिका बनवले, त्यातली ही आहे. तर मंडळी, समीर चौगुले यांच्या आज खरं तर ते प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते, म्हणून आपण समीर चौगुले यांचं चित्र काढण्याची स्पर्धा आयोजित केली होती. गावातल्या कानाकोपऱ्यातून एकूण 238 चित्र आलेली आहेत आणि त्यातली सर्वोत्कृष्ट 2 चित्रांना आज आपण गुरु गळके यांच्या हस्ते बक्षीस अरे. देणार आहोत. गुरु गळके कसं वाटतं ते? गुरु गळके नको हो. गुरु गळके. तर मी नावं जाहीर करते. दुसरं पारितोषिक जात आहे बबन गावडे याला. फोटो दाखव, काय काय काढलंयस ते? वा, जोरदार टाळ्या. वा वा वा, असा दिसतो समीर चौगुले, असा दिसतो. असा दिसतो का समीर चौगुले? हा, घे 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 घे. ऑल द बेस्ट. ए बबन, बबन, ए बबन, जा. घे बक्षीस घे. जा. जा. ऑल द आओ, बेस्ट. आओ. प्रथम क्रमांक आहे लाला उतेकर. लाला उतेकर. लाला उतेकर. दादा सर, हा, मला तुमचा शिष्य करून घ्या ना सर. प्लीज सर, तुमच्या पाया पडतो सर अरे मी. वा. अरे अरे सर. ये इकडे. सटकन वाजवायच्यात नाही, घे तू. हे दे त्याला, हे घे. अरे, तिकडे घे, तिकडे. तर
समीर चौगुले खूप मोठा नट. मंडळी, त्याला जे विविध आवाज येतात ना, ते सगळे या गुरूंमुळे. यांची देणगी आहे, यांनी शिकवलं त्याला. तर मी गुरूंना अशी विनंती करते की समीर चौगुले यांचे जे निवडक आवाज आहे ते तुम्ही सादर करावे. ठीक आहे. समीर चौगुले चांगला विद्यार्थी होता, फास्ट लर्नर होता तो. हे अनेक आवाज मी त्याला शिकवले. आवाज आवाज हा, आवाज करतो मी. त्यातला पहिला आवाज डोरबेलचा. त्याच्या दाराचा आवाज अगं, आई ग आई आई. त्याच्यानंतर मोबाईल व्हायब्रेटरचा आई ग. असे अनेक आईच्या गाव काय झालं हो? अहो मला सोडा ना. काय झालं काय झालं? सर? काय टॅलेंट आहे हे? काय टॅलेंट आहे सर? लपवून ठेवलं होतं या चौगल्याने हे सगळं टॅलेंट लपवून ठेवलं होतं. तुमच्यामुळे शिकले. याने कधीच सांगितलं ना आम्हाला सर. नाही. हे सर टॅलेंट आज जगासमोर आलंय. हे काय रे, का ना कधी सांगितलंस? अरे अरे, का ना सांगितलंस? त्याला का ना सांगितलंस? एवढं मारू नका. ही इज अ ह्युमन म्हणजे एवढं मारू नका त्याला. ऐका सर मी काय करू सर तुमचं? तुम्ही कमालात सर. हो, पण- ह्याने कधी तुमचं टॅलेंट दुनियेसमोर आणलं नाही. ह्याच्यामुळे तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये संधी नाही मिळाली सर. नाही, तसं नाही. याने अपेटोला पटमर्जन केलाय सर. काय काय? तुम्हाला नेपोटिझम म्हणायचंय का? अरे त्याला सांग ना हे. हो, सरांना ऐक. सर तुम्ही कमालात सर. कमालात. क्या सर ते हे तर कुमार शानूचा आवाज. बापरे. सर बस झालं. हे घ्या. हे काय? सर मी प्रोड्युसर आहे. माझ्या पुढच्या 43 फिल्म्समध्ये तुम्ही आहात. वा. वा वा. बापरे. हे वर एवढं मिळालं मला? 4 वेळा हे केलं फक्त मी. कशाला 2-2 दिवस रिहर्सल करतो तिकडे आणि कशाला हे पाहिजे? सर तुम्ही आहात. आजपासून तुम्ही दुनियेसमोर ऍक्टर म्हणून येणार आहात. काय सांगताय का? तुम्ही ऍक्टर म्हणून काम करायचं सर. अरे बापरे. सर तुम्ही ऍक्टर म्हणून काम करणार आहात, पण एक गुरु म्हणून तुमचं एक काम राहिलंय सर. हा बोला ना. चप्पल काढा, बूट काढा. मारा या समीर अरे चौगुले. बापरे. मारा सर समीर चौगुलेला मारा. असं नाही करू शकत मी. सर मी सांगतो ना मारा. शिष्य होता माझा. पैसे द्या परत. नाही काढतो. मारा सर, ह्या- जोरात मारा. कधीच असं होत नाही. प्रॉब्लेम झाले तुमच्यामुळे सगळं माझ्यावर आलेलं आहे. खरंच मारतोस? हे असं कधीच जोरात मारा सर. हसतो काय हे? सरांगडे अरे बघून ना, हसतोय तो. फोटो आहे तो हसणार ना तू किती मारा केलं. तुम्ही सर, मारा. जोरात मारा सर. द्या 25 रुपये. नाही, काम- नाही, मारतोय. हा बस मारलं हो आता. तुम्ही फिक्स हा सर. नाही, हो. कमाल आहात. हो थँक्यू. टाळ्या सरांसाठी. स्वतःला बुटाने मारलंस? ते 25 लाचार रे लाचार. 25,000 कधी देत आहे ते सांगा. सगळं झालेलं आता आहे. 43 फिल्म्स मिळाल्या तरी 25,000 जीव अडकलाय. म्हणजे? अरे आता गुरु गडके म्हणून फेमस व्हा तुम्ही. सर आहात कुठे? आता हे समीर चौगुल्यांचा आम्ही चौकात पुतळा बांधणार आहे ना, हे 25,000 त्याला डोनेट केले असे जाहीर करा आता. नाही मी नाही करणार. अरे जाहीर हे करा. पैसे पाहिजेत मला. अरे जाहीर का करणार? अरे नाही पाहिजे. हे पैसे पाहिजेत मला. अरे मला तर नाही. क्या बात है. Thank you, thank you. अफलातून परफॉर्मन्स. सुपर. सई. समीरदा, सगळ्यात आधी तुला उदंड आयुष्य लाभू दे. हो, खरंच आहे. मला काय हे फोटो आणि हारबीर काय बघवलं नाही, अरे. ऑनेस्टली स्पीकिंग. पण अर्थात तो स्किटचा एक भाग होता. पण आम्ही किती इमोशनली कनेक्टेड आहोत तुझ्याशी हे आम्हाला, स्पेशली मला आत्ता जाणवलं की असं काही मला अजिबातच बघवलेलं नाही. विशाख हे आउटस्टँडिंग म्हणजे फारच कमाल. खूप मजा आली आणि खूप दिवसांनी असं माझी विशाखी दिसली मला आई खूप गं, दिवसांनी thank आणि you. माझं मन भरून आलं. Thank you, sir. भूषण, अप्रतिम एंट्री. फार मजा आणलीस. येस. एक 10 सेकंद होतास पण ब्रिलियंट. खूप मजा आणलीस. बने आज भी दिन बने. मस्त स्किट होतं. छान कन्सेप्ट होती. अप्रतिम एक्झिक्यूट केलं.
खूप मजा आली, खूप हसवलं. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. प्रसादा. की कारुण्याची झालर असलेला विनोद हा जगातला सगळ्यात मोठा आणि श्रेष्ठ विनोद आहे. तर ज्या पद्धतीने सईला म्हण किंवा अनेक जणांना तुझा तो हार घातलेला फोटो पाहवत नव्हता, तूच त्याला ते स्वतःच चपलीने मारतोयस ते पाहवत नव्हतं, त्याचं कारण तुझ्याशी असलेलं आमचं कनेक्शन. I know. आणि ते एक मनात कारुण्य आहे सगळ्यांनाच एकमेकांबद्दल, त्यामुळे ते कुठेतरी आतमध्ये थोडंसं दुखत होतं. पण त्या सगळ्याला तू जी झालर दिली होतीस विनोदाची, मित्रा, त्याला तोड नाही, तोड. Thank you. आणि बाकी भूषण, बने, प्रसाद, अफलातून, गौऱ्या, विशाखात मला असं वाटतं तू स्वतःला नजर लावू नये म्हणून काळी साडी नेसली. वा 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 वा, क्या बात आहे, क्या बात आहे. अफलातून म्हणजे ज्या क्षणी तू खूप सिरियसली रडायला लागलीस ना, असं तस्स झालं होतं काळजात की काय या नटीची सारा ताकद आहे. फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये ते सिरियसनेस पण तेवढाच आणतीये, पुढच्या सेकंदाला ती तेवढाच ह्युमर पण तेवढ्याच फोर्सफुली तुमच्यावरती हॅमर करते. क्या बात आहे विशाखा, क्या बात आहे. खूप मजा आली सम्या. तुझ्या हातून आयुष्यभर असाच दर्जेदार विनोद निर्माण होत राहो. आणि मी जिवंत आहे तोपर्यंत तुझा हार घातलेला फोटो बघण्याची वेळ माझ्यावर कधी येऊ नये अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. थँक्यू. समीर दादा, तू, विशाखाताई आणि तुमचा विनोद शतायुषी होवो ह्याच सदिच्छा. थँक्यू. क्या बात. थँक्यू. 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 मंडळी, लॉकडाऊनच्या काळात बायकोच्या आठवणीनं व्याकुळ झालेल्या गौरव मोरेला लॉकडाऊन संपताच बायकोकडून एक भन्नाट सरप्राईज मिळालंय. बघूया ते सरप्राईज नेमकं काय आहे ते. वने वने दार उघड. वने आले आले. आले नाही. वने दार उघड का, तू फक्त दार उघड. तू गेली सास. तुझ्या बापाने असं स्वागत केलं तर नवऱ्याचं? हा, विषाणू आहे मी? अरे इतक्या दिवसांनी मी घरी आलोय तर नवऱ्याला असं बघून त्याला ओवाळायचं ना. आता ओवाळून टाकलेलं काय ओवाळायचं? अगं, हे तुला मी घेऊन जाण्यासाठी, तुला भेटण्यासाठी मी इतक्या लांबून मुंबईहून 5 पट पैसे मोजून कशी बशी एक सीट मिळून इथपर्यंत आलोय. त्यात तुझ्या गावच्या शाळेत मी 14 दिवस क्वारंटाईन होतो. ते क्वारंटाईन संपून मी इथं आलोय. त्यातही 7 दिवस मला शाळेत ठेवलं. उरलेले बाकी दिवस गर्दी होते म्हणून उचललं आणि मला गोठ्यात ठेवलं. तर तिथे गुरांनी माझ्यावरती ऑब्जेक्शन घेतलं. मग तिथून मला उचललं आणि शेणाच्या खड्ड्यात हलवलं. तर तिथे कृमींनी मला नाकारलं. कृमी त्यांनी पण मला नाकारलं. एवढे सगळे कष्ट घेऊन मी तुला इथं भेटण्यासाठी आलोय आणि तू आल्या माझं असं स्वागत करतेस? ऍक्च्युली सॉरी, ते सुरक्षिततेचं अंतर ठेवायचं, सोशल डिस्टन्सिंग. मला माहिती आहे का तुझं सोशल डिस्टन्सिंग. मी क्वारंटाईन मध्ये असताना ना तुला खिडकीतून बघितलंय एका मुलासोबत बाईकवर. हा, चांगली घट्ट मिठी मारून बसली होतीस तेव्हा सोशल डिस्टन्सिंग वारलं. लागली मला सांगा. एक मिनिट, कोण होता तो सेक्सी नाग्या? कोण होता तो सेक्सी नाग्या? ते सांग मला. लवकर सांग. तुम्ही मला बघितलं? हो या. तुम्ही खरंच मला बघितलं? होय, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. मी बघितलंय. मी 3 महिने घराच्या बाहेर पाऊल सुद्धा नाही टाकलं, तुम्ही मला बघितलं? अरे मग मी काय मूर्ख आहे का? अहो, असं काय बोलता? मी तर अंधार व्हायची वाट बघायची. अंधारवाची वाट बघायची का? अंधार झालं की सगळीकडे मला तुम्हीच दिसायचं बाई. मला खूप आठवण यायची तुमची. खरं सांगू का, मी फक्त तुमचीच डार्लिंग आहे. वने डार्लिंग, वने डार्लिंग, वने डार्लिंग, वने डार्लिंग. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय का जरा. सर जरा. ए वने, ह्यो कोण आहे? एक मिनिट. हा माझ्याच घरातून मला विचारतो मी कोण आहे? ए शान्या, तू कोण आहे? मला आधी सांग, तू कोण आहेस? तू कोण आहे? तू कोण आहेस? ए झिपऱ्या, तू कोण आहे लवकर बोल. आता हात न लावता बोल. तू कोण आहेस? ए शान्या, तू सांग नाही तर लय मार खाशील. तू कोण आहेस ते सांग ना. ए भाई, तू बोल ना, तू कोण आहे? मस्त. अजून 6 मिनिटं राहिलेत, असं चालू राहू दे. हा, तू जरा गप्पा बसशील का? गप्पा बसशील? ए, तुला माझा इंट्रो पाहिजे ना?
ऐक सांग. अरे 3 महिने संपूर्ण महाराष्ट्र ज्या वाक्याची आतुरतेने वाट बघत होता ना ते ऐक. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. थँक्स ब्रदर, थँक्स. आता तू कोण आहे ते सांग. मी हा हा? आय एम धोंडीराज बाळगुमे उर्फ भुंगाराज फ्रॉम भुंगापाडा. ए वने, हा जीवजंतू कोण आहे आपल्या दारात? अरे काय चाललंय? मी आले आले मला विषाणू बोलते, तुम्हाला जीवजंतू बोलते. अरे काय झाले? एक मिनिट, काय तुझ्या गळ्यात ही 2-2 मंगळसूत्र कशी काय ग? 2? हा वने, हे पहिलं मंगळसूत्र कोणाचं घातलंय तू? ए शाण्या, तुझ्या बापाने असा प्रश्न केला होता? जे पहिलं आहे ना तेच ओरिजिनल आहे, कळलं? आणि ते मी आहे. तू विचार, हे दुसरं मंगळसूत्र कुणाचं आहे असं विचार. अरे बाई, दुसरं माझच आहे ना. मग बरोबर आहे तुझा प्रश्न. एक मिनिट, हे तुझ्या नावाचं मंगळसूत्र आहे? ए तू ह्याच्या नावाचं मंगळसूत्र घातलंयस? पटकन बोल, खरं सांग. अगं जाडे बोल ना, खरं सांग ना. नाही आता तुम्हाला दोघांनाच वाक्य, मला काय पाठवणारचं टेन्शनच नाही. मी म्हटलं कशाला बोलायचं आता काय, तुम्ही दोघंच बोलणार तर बोलून टाका आता पटकन पटकन. इथून एवढा हात घशात घाली ना, लक्षात ठेव. पटकन बोल, पटकन सांग. ह्याच्या नावाचं मंगळसूत्र हे? माझा नवरा आहे हा. हॅलो, वने, नाही हा पण माझा नवराच आहे. चल थांब. काय काय म्हणे, काय काय बोलतेस तू हे? मग आता 3 महिने वाट बघितली, तुम्ही आला नाहीत, मग करून टाकलं लग्न आम्ही. करून टाकलं म्हणजे भात उरला आणि तो फोडणीचा भात करून टाकला, एवढं सोपं आहे ते? हे एवढं सोपं आहे? म्हणे यार, म्हणे मी तुझ्यासाठी किती काय केलं, म्हणे तू असं का वागलीस, म्हणे तू का धोका देतेस मला सांग ना. मग काय करणं अपेक्षित होतं माझ्याकडनं तुम्हाला? म्हणे जरा ए हात काढतो का? हा? काय झालं? तुम्हाला नाही कळलं काय? एकटा बाईचं जीणं किती मुश्किल असतं. विचार कर, मी कसा संसार करतोय ते. हा? तुम्हाला नाही कळायचं एकटा बाईचं जीणं किती मुश्किल असतं. अरे पण मी तर नवरा जिवंत आहे ना म्हणे. नाही नाही, मी अशी घराबाहेर पडायचे ना तर लोकांच्या अशा बोचऱ्या नजरा माझ्याकडे असायचे. मला इतकी भीती वाटायची ना, मी नाही सांगू शकत. वने, तुझा खूप मोठा गैरसमज अजूनही होतोय. कसला? त्या लोकांच्या बोचऱ्या नजरा नव्हत्या, घाबऱ्या नजरा होत्या. अरे बापरे, कोणाला हे असं घाबरायचे ते? काय हा, मी पण असं झालं क्या? अरे बापरे, असं झालं होतं माझं पण. तुला वाटलं मी त्या नजरेने बघतोय, मग आपल्या दोघांचं लग्न झालं. ये ना फक्त तुम्हालाच वाटायचं. नाही वने, सगळ्यांना तसं. तुम्ही का बसा, लग्न झाल्यापासून हे असंच करतात. कधी म्हणून समजून घेतलं नाही यांनी मला. अरे हा माझी अक्कीची अक्की बायको घेऊन चाललाय, अजून काय समजून घेऊ म्हणे मी? ते म्हणे असं करू नको ना यार. तुला माहिती आहे ना, तुझ्यासाठी आपण काहीही करू शकतो, तुला चांगलं माहिती आहे. तुम्ही माझ्यासाठी काहीही तू करू बोल, मी काहीही करू शकतो. हा, माझ्या धोंडू सारखा डान्स करून दाखवाल तुम्ही? डान्स करायचा आहे हा? धोंडू सारखा? हा? अरे धोंडू पेक्षा भारी डान्स करेन मी. कोणता? बघायचं तुला? ए आमिर भाई, वाजव रे. ए, बोले, बच्चे. ए भाई, कैसा है तू? अरे मैं ठीक है, तू कैसा है? तू बहुत सूझेला दिख रहा है रे भाई. अरे कुछ नहीं रे, मैं एक दिन बोला माकू, मेरे को खाने का है तंबाकू. नीचे गया, पुलिस ने दिया बाम्बू. ए बोले पुलिस. हा, त्याला सांग करायला. हा तुमचा डान्स आहे? त्याला सांग ना करायला मग. धोंडू आपला राडा होऊन जाऊ दे. करू का? दादा लाव. कसलं भारी डान्स केलाय. याने डान्स केला की अवयव विकले. असं नसलं. हा डान्स आहे याचा. हा? अरे आपल्या डान्स मध्ये बघ काय? संभाषण आहे, इमोशन्स आहेत. किधर था मैं, माचू पिचू के डोंगर पे, फिर क्या हुआ, मैं गया, मैंने पूछा माकू, मैं ले गया तंबाकू, फिर पुलिस ने मारा. एवढं वाक्य आहे, ह्याच्यात काय आहे का?
हाच ओरिजिनल डान्स असतो. हो काय? तुम्ही जरा शांत घ्या हा. आणि आता आलाय तर तोंड पण गोर करून जा. तोंड गोड कशाला? लॉकडाऊनची गुड न्यूज आहे. लॉकडाऊनची गुड न्यूज. वने नाही, वने बोल सगळं खोट आहे. वने बोल सगळं खोट आहे. नाही, हे सगळं खरं आहे. न्यूज कन्फर्म पण झालीये. वने तुला बोलताना लाज कशी वाटत नाही का वने? असं काय बोलतेस तू? का कसली लाज वाटायला पाहिजे? म्हणजे आता 3 महिन्यानंतर लॉकडाऊन हळूहळू ते उघडवतायत, ती गुड न्यूज आहे की नाही? अरे लॉकडाऊन सुरू होत आहे ना. लॉकडाऊन संपलं ना. अरे अच्छा ही good news आहे. अरे सॉरी मला वाटलं की तुम्हाला काय वाटतं ना, मला सगळं माहितीये. तिकडनं घरातनं मला फोन करायचा, कुठे कोण आहे बाजूला, कोण बोलतंय जरा बघू. किती संशय घ्यायचात माझ्यावर. तेव्हाच ठरवलं तुम्ही जेव्हा इथं आलात ना, याच्यासोबत मिळून तुम्हाला अद्दल घडवायची. ह्यो माझा प्रियकर्ण आहे, मग? माझा चुलत भाऊ आहे. यो आपल्या लग्नाला नव्हता ना आला तो जॉब मुळे. तो आता मी याच्या लग्नाला आले ना, त्याच लग्नाला हा पण आला आणि लॉकडाऊन मुळे अडकून बसलाय. अरे ए भाऊ सॉरी मेवणे चूक झाली माझ्याकडून. सॉरी, मला माफ करा हो. ओ भाऊजी, हा. एवढा काय डोंट वरी. हा. काय काळजी नका. मस्त मस्त राहा एकदम. आणि ती एकदा ही स्टेप करून बघा, नाही, जमेल मी तुम्हाला. करेन ती. जमेल ना? हा. हा. वने येतो का? काळजी घे. आणि नाव अमिताभच ठेवायचं. चला भाऊजी येतो. येतो. सॉरी यार वने, चूक झाली यार माझ्याकडून. अरे वने एक मिनिट. काय धोंडू काय बोलला? काय कुणाचं नाव अमिताभ ठेवायचंय? कोणाचं नाव मी तर नाही वहिने, काहीतरी घोळ आहे. तू असं का बोलून गेला की याचं नाव अमिताभ ठेवायचं म्हणून? ए धोंडू इकडे आहे. खरं सांग, मला सांग पहिलं कुणाचं नाव अमिताभ आहे ते. मला काय माहिती? नाही मला सांग पहिलं. तुम्ही आयुष्यभर असं नाही, समजा. मला सांग पहिलं कुणाचं नाव आहे. तुम्ही केली पाहिजे. मी सगळी गोष्ट करत बसला. सांग कोणाचं नाव आहे. क्या बात है, सुपर हिट परफॉर्मन्स. काय भन्नाट कॉन्सेप्ट होते आणि काय छान परफॉर्म केलं तुम्ही. वाह. सई, काय म्हणशील? बोले तो बच्ची गडक परफॉर्मन्स, एकदम गडक. मजा आली खूप. बने, तुझा वेग आणि तुझी वेशभूषा मला विशेष आवडलेली आहे. फारच भारी. वने छान दिसतेस. आणि आज कॉम्प्लिमेंटिंग परफॉर्मन्स होता. मजा आली. तिघांचाही तेवढाच सहभाग होता स्किटमध्ये. ही गोष्ट खूप आवडली. कन्सेप्ट मस्त होती. फारच छान होती. गौऱ्या, आज तुझा पोपट होता वाचला, त्यामुळे मला थोडंसं बरं वाटलंय. आणि खरंच तू म्हणालास की 3 महिने अख्खा महाराष्ट्र जे ऐकायला आतुर झाला होता ते ऐकायला आलं. आणि ह्यात खरंच तथ्य आहे. आम्ही सगळे आतुर झालो होतो. ते वाक्य आज आम्हाला ऐकू आलं. धन्यवाद. मजा आली. सही आहे खरंच. मंडळी, कॉमेडीच्या दरबारातलं भूषण असलेले भूषण कडू आणि पॉवरफुल टायमिंगचे धनी असलेले आशिष पवार ह्या 2 मित्रांच्या आयुष्यात दीर्घ प्रतीक्षेनंतर एक सुवर्ण संधी चालून आली आहे. बघूया ती सुवर्ण संधी नेमकी काय आहे ते. डायरेक्ट जलता मांजा आणि किंवा मग जनरल मॅनेजर येणार. झालेले काय रे? काय काय बोल. सगळे झालेले. हो. ए, आशिष, ए मित्रा, अरे त्या वाईन शॉपच्या रडसरसा पहिल्याच वाक्याला फंबल झालं. फंबल नाही रे. अरे मी खूप हंबल आहे ना. काय आहे ना, आज काय मी थांबलचं वाटत नाही मला. कारण शब्दच घसरत आहेत. म्हणजे अशी लाळ अशी हे, म्हणजे आज इतक्या दिवसानंतर आज दारू प्यायला मिळणार आहे. त्यामुळे ना आज राहवत नाहीये. काय करू आणि काय नको असं झालं. मला एवढंच म्हणायचं होतं, त्या वाईन शॉप वाल्या त्या डिलिव्हरी बॉयला तू इथला ऍड्रेस नीट दिलायस ना?
ऑनलाईन दारू मागवली होती. ऍड्रेस कसा चुकेल मी? बस बस मित्रा वा, वा, वा. भूषण भूषण आणि हे बघ सरकार हे सगळं आपल्यासाठी करते, तर आपण सुद्धा सरकारचं काहीतरी देणं लागतोय की नाही? Yes, yes. हा लागणार. हे बघ मी काय म्हणतो माहिती ना, आपण सगळे नियम पाळायचे, सगळे नियम म्हणजे सोशल डिस्टन्सिंग ठेवायचं. अरे म्हणूनच तर मी हे असे गोल आखलेले आहेत आणि ह्या गोलात बसूनच आपण दारू प्यायची, किमान शुद्धीत असेपर्यंत तरी. तुला माहिती आहे आशिष, काय 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 माझ्या मुलाचं नाव आराध्य आहे. आम्ही सगळे त्याला लाडाने आणि प्रेमाने आरू आरू असा हाक मारतो. ओ पण मधल्या काही दिवसात मी त्याला दारू दारू असा हाक मारायला लागलो. आणि तोही बिचारा नंतर नंतर सवयीप्रमाणे निमूटपणे ओ ओ द्यायला लागला रे. नशीब त्याला प्याला नाहीस. नको प्लीज, नको प्लीज आशिष, ह्या वेळेला हे विनोद करू नकोस. एकदा दारू येऊ देत, 2 पेग पोटात जाऊ देत. एकदा 2 पेग पोटात गेले ना की त्यानंतर तू चकली खायला सुरुवात केलीस की त्या चकली खाण्याचा जो आवाज येईल ना, त्या आवाजावर पण मी हसेन रे. आशिष प्लीज सीट ओव्हर या. प्लीज सीट ओव्हर या. या आशिष, ॲक्च्युली ॲक्युरेटली आणि एक्झॅक्टली परफेक्टली व्हॉट इज द मॅटर, यू नो. द मेन थिंग इज की वी आर अ मोस्ट व्हॅल्युएबल टॅक्स पेअर, यू नो. Actually, we are the main pillar is our country for the economy. We are actually not a aira gaira. Actually, we are the strong pillar. Our countries, we are actually strong warriors. You know. I think तुला कळतंय मी काय म्हणतोय? मला एवढंच कळलंय की तू आज दारू न पिता खूप इंग्लिश बोलायला लागलायस. अरे बोलणार का नाही बोलणार, का नाही बोलणार. गेले कित्येक महिन्यात इंग्लिश काय देशी दारूची रिकामी बाटली सुद्धा दृष्टीत पडलेली नाहीये रे. काय नाही बोलणार, कंट्रोल नाही होत आता. ह्या सगळ्याचा मतिदार्थ एवढाच आहे की आपल्या देशाची आर्थिक व्यवस्था भक्कम करणारे आपण खंदे खंबे आहोत. समजलं? म्हणजे एक वेळ ना आपल्या किडन्या ढासळल्या तरी चालतील, लिव्हर ढासळलं तरी चालेल, पण देशाची आर्थिक व्यवस्था ढासळू द्यायची नाही. बिकॉज वी आर अ रिअल वॉरियर्स. तारावरची घंटी वाजते म्हणजे तो आलाय. देखो आ गया, देखो आ गया. हेच करणार आहेस का अजून पुढे मोठं आहे सगळं ते करायचं? म्हणजे आता तो आलाय ना, महत्वाचा कार्यक्रम आहे की नाही. दरवाजा उघडतो मी. भूषण नाही, सोशल डिस्टन्सिंग ठेवायचं. तू गोलात उभा राहा. मी गोलात उभा राहतो, तू आता जास्त खोलात न शिरता दरवाजा उघड नेतो. तो त्या बारक्या होलात बघून कोण नाही म्हणून निघून जाईल. अरे असा कसा निघून जाईल? मी काय नाही आपल्या मांडीत दम तर कशाला करायचं. एक मिनिट. हॅलो सर, हे ते ऑइलिंग करावं लागणार. आता आलाय ना ऑइलिंग करायचं आहे ना. हे राहू दे. सर तुम्ही ऑर्डर केलं ना सर. अरे दे पट. अरे नाही. हे बाळा राजहंसा, तो रुखवत कशाला मांडतोयस लग्नातला? नवरी मुलगी कुठे आहे ती दाखव. नवरी कुठे? नवरी गटक आणि ही आमची ऑर्डर. बहुतेक कॉम्प्लिमेंटरी आहे. हा म्हणजे नवरी बरोबर करवली पण आली आहे. करवली नकोय आपल्याला, नवरी पाहिजे. नवरी लवकर द्या सर. हीच आहे नवरी. हीच तुमची ऑर्डर आहे सर. ही हा तू सांगितलं होतंस खंबा मागवलाय म्हणून. अरे मी खंबाच मागवला होता रे भूषण. मग हे काय आलंय? मला नाही माहिती. खंबा कुठे आहे? सर हीच तुमची ऑर्डर आहे. पाहिजे तर सांगत चाललो मी. थांब तू. मी तुला ऑनलाईन पेमेंट करतो. निघ इथून, चल लवकर. येतो सर. चला ऑनलाईन पेमेंट झालेलं आहे मस्तपैकी. भूषण लवकर सगळं घेऊन ये. भूषण एक मिनिट. काय आपण काळजी घेतली पाहिजे. हा
अरे तो डिलिव्हरी बॉय कुठून कुठून आला असेल, कोणाला भेटला असेल, कुठे कुठे हात लावले असतील, अरे आपल्याला नाही माहिती. आपण प्रिकॉशन घेतली पाहिजे भूषण. बाजू आपण प्रिकॉशन घेतली पाहिजे बाबा. सगळं स्वच्छ करायला पाहिजे, दरवाजा पण स्वच्छ करायला पाहिजे. चल लवकर. भूषण एक मिनिट. काय आपण ही पिशवी पण सॅनिटाईज करायला पाहिजे. का त्याचे हात लागले असतील ना. अरे बाबा, आणि तूच म्हणाले वी आर द हायेस्ट टॅक्स प्लेअर, वी आर द वॉरियर्स. मी नेहमी म्हणतो ना ते करेक्टच असतं, म्हणजे त्याबद्दल काय वाद नाहीये. चल शाबास. केलीस सॅनिटाईज केलीस. सगळे सॅनिटाईज केले. भूषण गोलाट, आ? भूषण गोलाट. गोलात गेलात. वाह भारी चकणा मागवलंस का रेशन मागवलंस? भूषण एक मिनिट. काय एक मिनिट. काय आलं? आपल्याला हे पाकिट सुद्धा सॅनिटाईज करावं लागणार आहे. का? कारण अरे हे त्यांनी कुठल्या दुकानातून आणलेत आपल्याला काय माहिती. भूषण आपल्याला हे आपल्याला साफ करावं लागणार बाबा, साफ करावं लागणार. तुला सांगतो, हे बघ मला माहिती आहे काय? प्लास्टिक वरती हा विषाणू आहे ना खूप वेळ राहतो. लय डेंजर, खूप डेंजर असतो तो बाबा, मला सगळं माहिती आहे. नाही, तुला सगळं माहिती असतं बाबा, तुला सगळं माहिती असतं. झालंय करून ते सगळं? सगळं झालेलं आहे. चल सगळं झालेलं आहे. येस, मस्त पैकी सगळं झालेलं आहे. हा भूषण, आता एक काम करतो मी, हे फोडतो, तू प्लेट घेऊन ये जा. हा शाबाश. चल घे क्या बात आहे. हा शाबाश. घे लवकर सुरू कर. भूषण ही प्लेट सुद्धा सॅनिटाईज करावी लागेल रे. का? अरे ही तर घरातली आहे ना. अरे पण तू मगाशी त्या पिशवीला आणि ह्या पाकिटांना हात लावलास ना, मग त्या पाकिटावरचे विषाणू तुझ्या बोटावरून त्या प्लेटला. नाही भूषण ही. अरे कसं करणार ते? संपलंय सॅनिटायझर. आता भूषण ऐक ना. हा मला माहिती आहे. तू आता मला सांगणार जा मेडिकल मध्ये जा, सॅनिटायझर घेऊन ये, आणि नंतर ही 90 तू संपवून टाकणार. मी येईपर्यंत खप्पा संपली असं करणार. मी काय म्हणतो माहिती आहे का, हे बघ सॅनिटायझर मध्ये अल्कोहोल असतं, हा, आणि दारूमध्ये सुद्धा अल्कोहोल असतं. हा, मी काय म्हणतो, मी ना ही थोडीशी दारू घेतो, थोडीशी दारू घेऊन मी ही प्लेट मस्तपैकी अशी साफ करून घेतो. कशी? येस. आता प्लेट सुद्धा मस्तपैकी साफ झालेली आहे. आता आपण मस्तपैकी हे ह्याच्यामध्ये असं टाकूया. काय? येस, झालंय सगळं. हा भूषण, मला वाटतं ही बाटली सुद्धा सॅनिटाईज करायला पाहिजे रे. कारण त्याचे हात लागले ना, त्याचे हात लागले. भूषण अरे ही बाटली सुद्धा मी अशी मस्तपैकी अशी सॅनिटाईज करून ठेवतो. येस. आता सगळं सॅनिटाईज झालेलं आहे, सगळं. आता काहीच प्रॉब्लेम नाहीये. आता मी एक काम करतो, तू ते हे ग्लास इथे ठेव. मस्तपैकी दोघांचे पेक भरतो मी आता. येस. भूषण ऐक ना, हे ग्लास सुद्धा सॅनिटाईज करायला पाहिजेत रे. अरे तू बोललास ना त्याच्यामध्ये अल्कोहोल असतं. आता ते ग्लासात टाकलं ना, ती दारू टाकली, सॅनिटाईज झालं ना ते सगळं. नाही भूषण, चुकतोयस तू. काय? ऍक्च्युली बाकी काहीच सॅनिटाईज केलं नसतं तरी चाललं असतं, पण जी वस्तू डायरेक्ट तुझ्या तोंडाला लागणार आहे तिचं सॅनिटाईज करायला नको. ग्लासाच्या ह्या काठावर विषाणू असतील तर ते काठावरचे विषाणू डायरेक्ट तुझ्या ओठावर आणि ओठातून डायरेक्ट आतमध्ये. नाही भूषण, नाही. मी हे ग्लास सुद्धा ना सगळे हे असे ते सॅनिटाईज करून टाकतो. हे ग्लास पण मस्त पैकी असे सॅनिटाईज करून. इथे येस. येस. आता मजा येईल. आता सगळं सॅनिटाईज झालेलं, अजिबात टेन्शन नाही. आता आपण तब्येतीत दारू पिऊया, तब्येतीत दारू, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आता आपण हे तब्येतीत दारू प्यायची. हा, ही 3 महिन्यांनी एवढीशी दारू मिळाली होती, ती आता आपण तब्येतीत प्यायची. ही थोडीशी करून जी काय ही थोडीशी होती त्यातली पण थोडीशी तू वाया घालवलीस, आणि आता तू सांगतोस की आपण आता ही तब्येतीत दारू प्यायची. अरे थोडीशी तरी रिस्क घेतली असती ना आपण. अरे पण तूच बोलला ना आपण जबाबदार नागरिक आहे म्हणून. मी बेजबाबदार आहे, मी बेवडा आहे.
नाही भूषण थांब, भूषण थांब, गिळू नकोस. तुला रामाच्या खारीची शपथ आहे, पोटात जाऊन देऊ नकोस. कारण ही दारू ज्याने बनवली आहे त्याला कोरोना झाला असेल तर. अरे वा, झकास होती कॉन्सर्ट, मस्त झाला परफॉर्मन्स, मस्तच. प्रसादा, गेल्या 3-3.5 महिन्यामध्ये बऱ्याच लोकांवर हा असा दारुण प्रसंग ओढवलेला आहे, नाही मोरे? चांगला विषय होता, फार छान पद्धतीने मांडला तुम्ही दोघं. आशिष मस्त कॅरेक्टर पकडलं होतंस, मजा आली. भूषण, तुझ्यातला स्लॅपस्टिक ह्युमर कायमच फार भावणार आहे आणि आज तो त्या गोलात असला तरी त्याची त्रिज्या खूप मोठी होती, वा, त्यामुळे मजा आली. खूप महत्त्वाचं काहीतरी मांडलं तुम्ही आणि ते विनोदाच्या अंगाने मांडलं. वंडरफुल. तर हास्यरसिक कसे वाटले या आठवड्याचे परफॉर्मन्सेस? खूप छान होते. काय करायचं नाही याचं फुलप्रूफ शिक्षण आय थिंक तुम्ही दिलेलं आहे. काही गोष्टी खडसावून सांगितल्या, काही गोष्टी ज्या गमतीच्या अँगलनी सांगितल्यात. पण आय होप रसिक प्रेक्षक हो, तुम्ही हे सगळं सिरियसली घ्या, सगळ्या नियमांचं पालन करा, ही नम्र विनंती आहे. मस्त होते परफॉर्मन्सेस नेहमीप्रमाणे, मजा आली. आणि अजून पुढे काय काय होणार आहे याची उत्सुकताही शिगेला पोचली आहे. तर लवकरच भेटू. सी यू सून. थँक्यू. प्रसादा, मनोरंजन तर आपण सगळेच करत असतो आणि सोनी मराठीने या सगळ्या वातावरणानंतर पुन्हा एकदा हा नवा सीझन सुरू करण्याची तयारी दाखवली. गव्हर्नमेंटची परमिशन आपल्याला मिळाली. पण या सगळ्यानंतर आपलं कर्तव्य संपत नाही, आपल्या जबाबदाऱ्या संपत नाहीत. सो आपणही ती सगळी काळजी घेतली पाहिजे, त्या सगळ्या नियमांचं काटेकोर पालन केलं पाहिजे. आणि आम्ही या सगळ्या या मंचावरून विनोदाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत राहूच आणि ती शक्ती आपल्याला हे सगळे कलाकार देत राहतीलच. तुमच्या सगळ्यांचं खूप कौतुक करावं असं वाटतं या निमित्ताने. चला, तर या आठवड्यातले परफॉर्मन्सेस आपल्या दोन्ही दर्दी हास्यरसिकांना खूप आवडले आणि आय एम शुअर की पुढल्या आठवड्यापासूनचे पुढचे परफॉर्मन्सेस तर त्यांना नक्कीच आवडणार आहेत. कारण पुढल्या आठवड्यापासून आपण आपल्या कार्यक्रमात एक खास बदल करणार आहोत. तो असा की आजवर रसिक हो, तुम्ही आपल्या रथी महारथींच्या हुकमी जोड्यांचे परफॉर्मन्सेस पाहिले. पण पुढल्या आठवड्यापासून सोमवार मंगळवार हे आपले रथी महारथी आपल्या जोडीदाराबरोबर नाही तर दुसऱ्या रथी महारथींबरोबर परफॉर्म करणार आहेत. आणि बुधवार गुरुवार मात्र आपल्या यशस्वी जोडीदाराबरोबर परफॉर्म करणार आहेत. सो थोडक्यात काय तर सोमवार मंगळवार तुम्हाला हास्याचं मॉकटेल सर्व होणार आहे आणि बुधवार गुरुवार तुम्हाला आपलं नेहमीचं यशस्वी हास्यरसांचा आस्वाद चाखायला मिळणार आहे. तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका, आठवड्यातून 4 दिवस सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.